संगमनेर तालुक्यातील झरेकाठी परिसरात सध्या बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांमध्ये एकामागून एक घडलेल्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। झरेकाठी येथील सातपीर बाबा रस्ता परिसरात प्राध्यापक बाबासाहेब वाणी यांच्या डाळिंब बागेमध्ये रात्रीच्या वेळी 2 बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती अधिक वाढली आहे। त्यानंतर प्रतीकनगर परिसरात विष्णू वाणी यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करत तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली। तर 2 दिवसांपूर्वी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बाळासाहेब डोळे यांच्या शेतामध्ये सायंकाळी 5च्या सुमारास बिबट्या थेट लहान मुलांच्या मागे लागल्याने एकच खळबळ उडाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेनंतर ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान झरेकाठी येथील भाजपा बूथ प्रमुख सोमनाथ डोळे आणि जनसेवा युवा मंचच्या सदस्यांनी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली आहे। याबाबत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या झरेकाठी परिसरात भीतीचं वातावरण असून वन विभाग नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्व ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, झरेकाठी।